नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे आपलं आता वितरण चालू आहे त्या संदर्भात खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. काही महिलांना 3,000 रुपये हप्ता आलेला आहे. आता 3,000 रुपये कसा हप्ता आला तर बघा, आपल्याला मार्च महिन्याचं वितरण झालं नव्हतं, आपल्याला एप्रिल महिन्याचं पण वितरण झालं नव्हतं. आता काही महिलांना काल 1,500 रुपये आले होते आणि त्याच महिलांना आज 1,500 रुपये हप्ता आलेला आहे असं त्यांनी मला मेसेज केलेले आहेत. मी त्यांच्याशी फोनवर पण बोलले, त्यांनी स्क्रीनशॉट पण पाठवलेले आहेत. याच्यामध्ये साताऱ्यामधल्या एक ताई आहेत, आपल्या पुण्यातल्या पण आहेत. आता हे कसं झालं, काय झालं हे तर मला माहित नाही, पण त्यांना 3,000 रुपये आलेले आहेत. तर तुम्हाला कोणाला हप्ता आला आहे का? मग तो मार्च महिन्याचा 1,500 हप्ता आला असेल किंवा मग 3,000 रुपये हप्ता आला का? मला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जे म्हणताय ना वितरण नाही, तर वितरण सुरू आहे. जर महिलांना हप्ता येत आहे तर मग वितरण चालू नाही असं कसं म्हणता तुम्ही? जर महिलांना हप्ता येत आहे याचा अर्थ आहे आज वितरण चालू आहे. मला तुम्ही सांगा की तुम्हाला हा जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो मिळाला का, किंवा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळाला का? कुठलाही हप्ता मिळाला असेल तर मला कमेंट करा, किंवा दोन्ही हप्ते मिळाले तरी मला इथे कमेंट करा की 2 हप्ते मिळाले. आता तुम्हाला जर हप्ता मिळालाच नसेल अजूनही आपल्या मार्च किंवा एप्रिल महिन्याचा, तर तुम्ही तुमच्या विभागातील महिलांना किंवा तुमच्या जवळच्या या कोणी आपल्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करा. ह्याच्याने होतं काय माहितीये का, की तुमच्या आजूबाजूच्या कुठल्या शहरामध्ये, गावामध्ये, विभागामध्ये तुमच्या जवळच्या महिलांना हप्ता आलाय का ते कमेंट आपल्याला समजतं की त्यांना हप्ता आलेला आहे. आणि त्या कमेंट काही माझ्यासाठीच नाही, तुमच्यासाठी पण आहेत. आणि आपले जेवढेही लोक हे चॅनल बघतात किंवा हे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या कमेंट असतात. आणि आपल्यालाही समजतं कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या विभागामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये वितरण झाले. जेव्हाही तुम्ही मला हप्ता आलाय असे कमेंट कराल त्यावेळेस तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात, कुठल्या विभागामधून आहात तेही नक्कीच कमेंट करत जा. कारण कुठल्या जिल्ह्यात वितरण झालंय हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मी नेहमी विचारते की कुठल्या जिल्ह्यामध्ये वितरण झालंय ते सांगत जा, त्याच्याशिवाय कसं कळणार ना. त्यामुळे तुम्हाला हप्ता आला आहे का मला ते पण जरूर कमेंट करून सांगा. वितरण चालू आहे. जरी समजा आज तुम्हाला हप्ता आला नसेल तर आपण उद्या परवा ह्या 2-3 दिवसामध्ये आपण पाहू की कोणाकोणाला हप्ता येते. जर 3,000 हप्ता येत आहे याचा अर्थ असा आहे की हे वितरण 3-4 दिवस नक्कीच राहील. काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा हप्ता येणार आहे. बाकी हप्ता कोणाला येणार नाही, काय होणार याच्यावर मी व्हिडिओ लवकरच शेअर करते. थोडंसं हे वितरणाचं एकदाच होऊ द्या म्हणजे आपल्याला बोलता येईल ह्या विषयावर. काळजी करू नका, माझं लक्ष सगळ्या अपडेटवर आहे. आज मला बरेच फोन येऊन गेलेले आहेत, ताई हप्ता आला म्हणून. ताईला कॉल केला, ज्यांचा मला कॉल आला होता हप्ता आलाय ताई मला आज पण हप्ता आला म्हणून. काल पण त्यांना हप्ता आला आणि आजही त्यांना हप्ता आला, म्हणजे 3,000. मला सांगा तुम्हाला हप्ता आलाय का, मला कमेंट करा. हप्ता आला नसेल तर हप्ता येईल, थोडस थांबा. प्रत्येक विभागावाईज वितरण होतं, एकाच वेळेस सगळ्या महिलांना हप्ता येत नाही. अशा बऱ्याच माझ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजून हप्ता आला नाही. पण एक लक्षात घ्या, हप्ता वितरण चालू आहे किंवा हप्ता येत आहे याचा अर्थ असा आहे की वितरण चालू आहे, ही अफवा नाही. वितरण आजही चालू आहे, फक्त त्याला वेळ लागतोय किंवा सावकाश हे वितरण होत आहे, म्हणून तुमच्याकडे हप्ता यायला उशीर होत असेल. बघा ना, काल 4:30 पावणे 5ला ज्यांना हप्ता आला होता त्यांना आता माझ्या माहितीप्रमाणे 2:30 किंवा 3 वाजता हप्ता आलेला आहे. म्हणजे एवढा विलंब झालाय, त्यांना सुद्धा दुसरा हप्ता येईल. त्यामुळे तुम्हालाही हप्ता येईल. जास्तीत जास्त महिलांपर्यंत कृपया करून या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपल्याला कमेंट येतील की ताई हप्ता आलाय. कोणी सांगतच नाही हप्ता आलाय म्हणून, सगळे म्हणतात हप्ता नाही आला, पण वितरण चालू आहे. ही खात्रीशीर बातमी आहे जी मी तुम्हाला दिलेली आहे. बाकी बघू आता पुढे येणाऱ्या काळामध्ये अजून काय काय माहिती मिळते आपल्याला. आज संध्याकाळी मी लाईव्ह घेणार आहे, हा मुद्दा विसरले होते मी. आपण आज संध्याकाळी लाईव्ह घेऊया, साधारण 8:30 ते 9च्या दरम्यान लाईव्ह घेऊ, किंवा त्याच्या अगोदर जर मी लाईव्ह घेतली तर मी तुम्हाला कमेंटद्वारे सांगणार आहे, किंवा मग मी कम्युनिटीला पोस्ट शेअर करते की मी लाईव्ह येणार आहे. तुम्ही फक्त कम्युनिटीकडे लक्ष ठेवा, म्हणजे आपल्याला कळेल ना की कुठल्या कुठल्या जिल्ह्यात वितरण झालं. म्हणून आज आपण संध्याकाळी लाईव्ह घेणार आहोत, काळजी करू नका. टायमिंग 13 मे. काल 12 मेला कुणाला वितरण झाले ते सांगा, आज 13 मेला कुणाला वितरण झाले ते सांगा. वितरण कुठलं होत आहे, मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचं वितरण झालेलं आहे, बरोबर. आता फक्त तुम्हाला कुठल्या महिन्याचा हप्ता आला ते मला तेवढं मला सांगा. बाकी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे, देणार आहे. काळजी करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.